अरे तारपा गाणं चालू करा. आगमन होताना पाहायला मिळत आहे. तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके पनवेल महानगरपालिका पनवेल विधानसभा विद्यमान दमदार आमदार आदरणीय सन्माननीय प्रशांत शेठ ठाकूर साहेबांचं हे आगमन ही रॉयल एंट्री या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच रायगड जिल्हा माजी खासदार आणि ज्यांना आता लोकनेते म्हणून देखील संबोधलं जातं आदरणीय सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांचे सुपुत्र ज्यांनी जेव्हा राजकारणाला सुरुवात केली आणि पनवेल तालुक्यामध्ये जेव्हा ते विधानसभेमध्ये आमदारकीला उभे राहिले त्याच्यानंतर आत्तापर्यंतचा इतिहास आहे की प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या समोर कोणत्याही पक्षाचा उमेदवार कधीच टिकला नाही आणि प्रत्येक पनवेलकराच्या मनामनामध्ये एक नाव जर कोणतं कोरलं गेलं असेल तर ते तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके आदरणीय प्रशांत शेठ ठाकूर साहेबांचं नाव आहे आणि त्यांची रॉयल दमदार एंट्री या ठिकाणी होतीये. दिलाचा दिलदार आमचा आमदार प्रशांत दादा माणूस दमदार असं म्हणायला हरकत नाहीये आणि प्रशांत दादा ठाकूर यांची रॉयल एंट्री या ठिकाणी होताना पाहायला मिळतीये. अर्थातच धरती आबा भगवान बिरसा मुंडा 150व्या जयंती निमित्त या ठिकाणी प्रशांत दादा ठाकूर साहेब नमो चषक 2025ला या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन देखील केलं गेलं आणि त्याच्यानंतर मात्र साहेब या व्यासपीठावरती येताना पाहायला मिळतील. अर्थातच पनवेल तालुका आणि पनवेल तालुक्याच्या विकासामध्ये सगळ्यात अग्रगण्य नाव ज्यांचं घेतलं जातं ज्यांनी गावाखेड्यापासून शहरापर्यंत प्रत्येक माणसाला मदतीचा हात दिला आणि प्रत्येक गावाला विकासाची साथ दिली असा तुमच्या आमच्या सगळ्यांचा एकच लाडका नेता आपल्या माणसांचा आपला माणूस आदरणीय प्रशांत शेठ ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. या व्यासपीठावरती त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी विराजमान होत आहेत. अगदी मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक आपण साहेबांचं स्वागत करूया. प्रशांत शेठ ठाकूर साहेब विद्यमान दमदार आमदार पनवेल विधानसभा त्याच्याच बरोबरीने उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आदरणीय अविनाश कोळी साहेब या व्यासपीठावरती आहेत. वसंत भोईर साहेब या व्यासपीठावरती आहेत. या स्पर्धेचे सर्व तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके आदरणीय दिनेश रसाळ साहेब या व्यासपीठावरती आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे हे सगळे दमदार नेते या व्यासपीठावरती आज एकत्रित झाले आहेत आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आज प्रशांत दादांनी देखील या ठिकाणी मात्र आपली उपस्थिती दाखवली आहे आणि या कार्यक्रमाला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी